नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण मुंबई ते द्वारका नाका इथपर्यंत येऊन पोचलो आहे। तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओत मिळून जाईल। मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर भाग 1 आवर्जून पाहावा। मित्रांनो, हा द्वारका चौक आहे, हा मुंबई आग्रा महामार्ग आहे, हा ब्रिज दिसतो तो। आणि इकडे मुंबईसाठी बसेस मिळतात प्रायव्हेट, परंतु आता रस्ता खोदल्या कारण हा शिर्डी इथून आपण आलो शिर्डी नगर मार्ग। मित्रांनो, तो कोंडाजी चिवडा दिसतोय ना, तिथून तो शिर्डी नाशिक रोड स्टेशन मार्गे तो रस्ता इथे आग्राकडे, धुळे जळगाव आग्राच्या दिशेने हा मुंबई। मुंबई महामार्ग पुढे इथे सरळ पुढे गेलं तर बॉम्बे नाका लागतो आणि इथे पंचवटी सीबेस। आपण आता इथून सीबेस जाऊया। मित्रांनो, इथे ह्या रोडला सरळ शालीमार आहे, समोर शालीमार मार्केट। आपण तिथून आलो आता द्वारका चौकातून। हे सीबेस जुनं बस स्टँड आता रिनोव्हेशन चालू आहे आणि इकडे लेफ्टला डावीकडे मेळा बस स्टँड आहे, आता नवीन बांधण्यात आलेलं सीबेसचं। आता तिकडे जाऊ आपण, मेळा बस स्थानक। इथून आपल्याला त्र्यंबकेश्वर सप्तशृंगीसाठी इथून तुम्हाला मित्रांनो बस मिळतील एस टीच्या। आपल्याला नाशिक रोड स्टेशनवरून पण आपल्याला बस होती सिटी बसची, जी त्र्यंबकेश्वरकडे जाते। परंतु तुम्हाला जर एस टीने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला नाशिक रोड स्टेशनवरून पहिला मेळा बस स्थानक यावं लागेल आणि इकडून मग तुम्हाला मित्रांनो मग बस पकडता येईल। चला, मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो। आपण तिकडे जाऊयाच आता, इथून सरळ जाऊया आणि तिकडे जाऊन मग मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आपण मुंबईहून मुंबई धुळे एक्सप्रेसने आलो नाशिकपर्यंत आणि तो प्रवास आपण 80 रुपयात केला। म्हणजे आपला जनरल तिकडे 80 रुपये होतं। तिथून आपण द्वारका चौक, ॲक्च्युली इथे सीबीएसला यायला थेट बसेस आहेत आपल्याला, जी त्र्यंबकेश्वर बस चालते ना 245 जी दाखवली मी तुम्हाला, त्याच बसने तुम्हाला सीबीएस बस स्थानक पण येतं। परंतु मी तुम्हाला ते द्वारका चौक दाखवायचा होता, कारण द्वारका चौकातून मित्रांनो तुम्हाला मुंबईकडे जायला प्रायव्हेट बसेस म्हणजे वाया धुळे वगैरे येतात ना, तिथून जळगाव वगैरे त्या साईडने येणाऱ्या बसेस पण तुम्हाला मिळतील आणि शिर्डीकडून येणाऱ्या बसेस देखील। आणि इवन तुम्हाला कसारासाठी तुम्हाला शेअर टॅक्सी देखील उपलब्ध आहे तिकडे 120 रुपयात, तर तसं देखील तुम्ही करू शकता। परंतु तिकडून आपण डायरेक्ट कसारानं जाता आपण इथे मेळा बस स्थानक आलेलो। इथून मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगीसाठी ज्या बसेस चालतात त्यांच्या टायमिंग दाखवतो आणि मग इथून मग आपण बॉम्बे नाका मुंबई नाका तिथे जाऊ आणि तिथून आपण एस टी पकडून आपण थेट कसारा जाऊ आणि कसारावरून मुंबई। म्हणजे येताना आपण मित्रांनो एक्सप्रेसने आलो थेट नाशिक। आता जाताना आपण इथून बॉम्बे नाक्यावरून पहिला आपण एस टीने आपण कसारा जाऊ आणि कसारावरून मग आपण लोकल पकडून आपण मुंबई, असा आपण प्रवास करू। तर येताना किती खर्च होतो आणि जाताना किती खर्च होतो हे तुम्हाला मी तिथे पोचल्यावर, मुंबईत आपण पोचलो की मी तुम्हाला सांगतो ते। तर चला, मी तुम्हाला इथे मेळा बस स्थानक दाखवतो आणि तिथून सुटणाऱ्या बसेस देखील दाखवतो। चला मित्रांनो, हे पहा मेळा बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आहेत, मी तुम्हाला दाखवतो। इथून पुण्याकडे जायला छत्रपती संभाजीनगर, धुळे, स्वारगेट तुम्हाला इथून बसेस मिळतील। कोल्हापूर वगैरेच्या दिशेने जायला तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून झूम करून पाहू शकता। मी याचा फोटो देखील क्लिक करतो, तो देखील टाकतो व्हिडिओत, तर त्याला देखील तुम्ही स्टॉप करून व्हिडिओला झूम करून पाहू शकता। हे खूप मोठं बस स्थानक आहे मित्रांनो, मेळा बस स्थानक हे पाहू शकता। शिवशाही नाशिक, इथे नाशिक, पुणे नाशिक, हे कर्नाटका ट्रान्सपोर्टची कुठली हैदराबाद लागली वाटतं, नाही अंबारी
अंबारी उत्सव ही आपली शिवाई. मित्रांनो हे पहा मेळा बसस्थानक 1 ते 20 फलाट आहेत. इथून 1 पासून सुरुवात होते. सुरुवात नाशिक विभागापासून आहे. तिथे पुण्याकडे जाणाऱ्या बसेस आहेत, नाशिक पुणे. ते 20 पर्यंत आहे. आणि तिथे समोर जे दिसतंय तिथून सिटी बस, म्हणजे सिटी बस म्हणजे लोकल, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी असं लोकल बसेस तिथे चालतात. चला तिकडे पण जाऊया, तिकडून पण तुम्हाला मी दाखवतो. इकडून सगळ्या बाहेरगावी जाणाऱ्या, म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जळगाव, अहमदाबाद अशा सर्व ठिकाणी. चला तिकडे जाऊ. ते बघा नाशिक त्र्यंबकेश्वर लागते. नाशिक परिवहन महामंडळ नवीन मध्यवर्ती बसस्थानक. इथे देखील 1 ते 10 आहेत बसस्थानक. सप्तशृंगी 7 वर, 8, 9, 10 वर त्र्यंबकेश्वर. आणि याच्यात साधी आणि शिवाई पण आहे माझ्या मते. शिवाय पण इलेक्ट्रिकची पण बसेस चालते, AC बस. त्र्यंबकेश्वर आहे साधी बस. बघा तुम्ही पाहू शकता, त्र्यंबकेश्वरसाठी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत आहे, दर 30 मिनिटांनी. आणि सप्तशृंगी गडसाठी देखील 5 वाजल्यापासून रात्री 7:30 पर्यंत आहे. आणि त्याचा दर देखील लिहिलेले आहेत, तिकीट देखील लिहिलेलं आहे. मित्रांनो हे जे दर दिलेत ना, हे शिवायचे, हे AC बसचे दिलेले आहेत. कृपया लक्षात घ्या. साधीचे याच्याहून कमी आहेत. म्हणजे साधीचे त्र्यंबकेश्वरची 40 रुपये तिकीट आहे माझ्या मते. आणि सप्तशृंगी गडसाठी 110 रुपये, 110 की 120 रुपये हे ACचा रेट आहे. ह्याच्यावर मित्रांनो साधी बस आणि AC बस. नाही जा जा मला का फोटो. साधी बस, AC बस इथे दिलेलं आहे सप्तशृंगीगड त्र्यंबकेश्वरसाठी. तुम्ही बघू शकता, ही बस, साधी बस लिहिलेलं आहे. तर आता फायनली बॉम्बे नाका जाऊया, मुंबई नाका. आणि तिथून आपण कसारा, एसटीने कसारा जाऊ आणि मग कसारावरून मुंबई लोकल बॅक टू पॅव्हेलियन. चला तिथे बाहेर पडल्या आपल्याला 20 रुपये शेअर रिक्षा मिळेल बॉम्बे नाका जायला. तर आपण शेअर रिक्षानेच जाऊया. 1-1.5 किलोमीटर अंतर आहे ते. परंतु आता मित्रांनो, आता आपण रिक्षाने पटकन जाऊ. समोर आहे रिक्षा, सातपूर रोड. समोर मुंबई नाका टॅक्सी. मुंबई नाका ST बस स्टँड. आणि इकडून आपण आलो. सध्या द्वारका नाका बंद असल्या कारणाने इथे मुंबई नाक्यालाच बसेस येतात सगळ्या प्रायव्हेट. आणि तो मुंबई आग्रा
महामार्ग हे मुंबई इथे आग्रा धुळे. चला मुंबई नाका आपण डेपोत जाऊ. कसारा बस यात्रियों ध्यान दीजिए, कड़ी अहमदाबाद 6 बजे छूटने वाली कड़ी अहमदाबाद फ्लाइट नंबर 10 से खड़ी है. 6 बजे छूटने वाली कड़ी अहमदाबाद 9 कड़ी अहमदाबाद फ्लाइट नंबर 10 से 98-16 कचरा डायरेक्ट कचरा लोकल के कचरा नॉन स्टॉप कचरा. मित्रांनो हे बघा, हे महामार्ग बसस्थानक मुंबई नाका बसस्थानक आहे. हे महामार्ग इथून मुंबई बोरिवलीसाठी तुम्हाला थेट बसेस मिळतील. इथे मुंबई बोरिवली करता, ठाणे मुंबई बोरिवली करता. आणि मित्रांनो इथे उजवीकडे एक छोटा गेट बाहेर जायला आहे. ज्या दिशेने आपण आलो सीबीएस बस स्थानकाकडून रिक्षाने आलो ना, शेअर रिक्षाने ते कालिका मंदिराकडून, तर तिकडेच पुढे कॉर्नरला त्या जंक्शनला तिथे शेअर टॅक्सी देखील मिळते. मित्रांनो त्यांचे दर किंवा पण वेगवेगळे असतात. गर्दी नसेल तर 100ला पण नेतात आणि नाहीतर 120-200पर्यंत पण जातो त्यांचा रेट. आपण द्वारका नाका आहे ना, तिथून देखील त्या टॅक्सी चालतात, शेअर टॅक्सी. तिथून देखील तुम्ही कसारा जाऊ शकता थेट शेअर टॅक्सीने. परंतु ते गर्दीवर डिपेंड आहे मित्रांनो. गर्दी असेल त्यानुसार त्यांचे रेट वाढत जातात. नाही तर 100ला पण जातात, पण नाही तर ते 120, 200, 150, 200 असं करत जातात. उंबरमाळी हे उंबरमाळी जाणार, उंबरमाळी स्टेशन. कसारा ही बस. मित्रांनो मुंबई नाका येथून दर तास दीड तासाच्या अंतराने एस टीचे बसेस उपलब्ध आहेत नाशिक ते कसारा दरम्यान. परंतु कुंभमेळ्यामुळे साध्या बसमध्ये तुटवडा आहे. आणि शिवायच्या ह्या ज्या इलेक्ट्रिक बसेस दिसत आहेत ते AC बसेस आहेत, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. त्या दर अर्धा तासाने कसारा जाण्याकरता उपलब्ध आहेत इथे मुंबई नाका येथे. परंतु आपण ज्या बसमध्ये बसलो आहे ती रावेर धुळे नाशिक मार्गे शहापूरची बस आहे. आणि शहापूरकडे जाणाऱ्या सर्व बसेस तुम्हाला उंबरमाळी स्टेशनकडे सोडू शकतात. म्हणजे उंबरमाळी स्टेशनला तुम्हाला उतरता येतं. तर त्यामुळे आपण देखील असंच प्रवास करणार आहोत. आपण उंबरमाळी स्टेशनला उतरणार आहोत व तिथून आपण कसारावरून जे लोकल येईल तिने आपण मुंबई गाठणार आहोत. उंबरमाळी स्टेशन. प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने वाली लोकल 8:26 की मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली तेज लोकल है. ये लोकल कल्याण तक सभी स्थानकों पर रुकेगी आणि डोंबिवली ठाणे मुलुंड
मित्रांनो, ही मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस आहे, जी हिंगोली मुंबई एक्सप्रेस बनून आली असेल आणि आता परतीला आता ती पंचवटी एक्सप्रेस म्हणजे मनमाडकडे चाललेली आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण उंबरमाळीला आहोत. उंबरमाळी आता इथून 8:26ची लोकल आहे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ह्याच्याने आता आपण मुंबई गाठणार. तुम्ही पाहू शकता गाडी आली मित्रांनो. गाडी एकदम राईट टाइम आहे. बघा गाडी आली. चला मित्रांनो, आता आपण मुंबईकडे जाऊ. दादरला उतरलो. तर मित्रांनो, ह्याचा संपूर्ण खर्च आपला एक अपडाऊनचा आपला 325 रुपये झाला. म्हणजे मी सविस्तर सांगतो, एक 80 रुपये आपले धुळे एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नाशिक, तिथून शेअर रिक्षा द्वारका स्टँडपर्यंत त्याचे 40 रुपये. द्वारका नाक्या इथून आपण 20 रुपये आपण सिबेस बसस्थानक, आणि सिबेस बसस्थानकातून 20 रुपये महामार्ग बसस्थानक, आणि तिथून आपण उंबरमाळी हे जे आपण बसने आलो तर त्याचे 140 रुपये महामार्ग बसस्थानकातून, आणि उंबरमाळी ते आपलं दादर हे आपलं लोकलचं तिकीट आहे 25 रुपये. असा एकूण 325 रुपये आपला खर्च झाला. तर मित्रांनो, कमीत कमी खर्चात कसा काय प्रवास करावा हे आज आपण या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवलेलं आहे.
तर तुम्हाला जर कधी प्रवास करायचा असेल तर नक्की तुम्ही असा करू शकता प्रवास. तर आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.